मी उगीच येऊन तुम्हाला सांगत नाही की या राज्याची सत्ता माझ्या हातामध्ये द्या. माझा आराखडा तयार आहे. माझ्याकडे तो आत्मविश्वास आहे की ज्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही माझ्या हातामध्ये हा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये द्याल त्या क्षणाला राज ठाकरेंचं काम सुरू झालं म्हणून तुम्ही समजा. आज पाणी विषयक धोरण, आज त्याचा आराखडा तयार आहे. महिलांविषयी आज माझा आराखडा तयार आहे. तरुणांविषयी आज रोजगाराचे आराखडे तयार आहेत. हा फक्त पर्यटन नाही, विविध क्षेत्रामधले काय काय आराखडे सगळे जो मी महाराष्ट्राचा आराखडा मांडला एकदा वाचा, एकदा कारण तो इतका आहे, जवळपास 3-3.5 लाख शब्दांचा आहे होतो. त्यात तुम्हाला दिसेल या राज ठाकरेची, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तळबळ काय, या महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी त्याला आणायच्या आहेत आणि काय काय गोष्टी या करायच्या आहेत. बाकीच्यांसारखा भंपकपणा करण्यासाठी राजकीय पक्ष नाही काढला मी. हे प्रयोग आजपर्यंत झाले या महाराष्ट्रावरती, ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र खड्ड्यात घातला त्या सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र खड्ड्यात घाल आणि एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये हा महाराष्ट्र सोपव. या महाराष्ट्राचं नंदनवन करण्यासाठी एका अपेक्षेने मी तुमच्या समोर आलोय, एका विश्वासाने तुमच्या समोर आलोय, महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन आलोय.